कोकणातील हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आहे। सगळेच जण कोकणच्या हापूसची गोडी चाखण्यासाठी आतुर असतात। मात्र परभणीच्या प्रयोगशील शेतकऱ्याने कोकणच्या हापूस आंब्यालाही मागे टाकलंय। या शेतकऱ्याने महागड्या आंब्याची शेती केली आहे। या आंब्याचा दर जपानमध्ये भारतीय रुपयात 2,40,000 रुपये प्रति किलो इतका आहे। परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आज शेतकऱ्यांसाठी खरीप पीक मेळावा संपन्न झाला। या खरीप मेळाव्यातील कृषी प्रदर्शनीमध्ये परभणीच्या शेतकऱ्याने पिकवलेला आंबा हे महत्त्वाचं आकर्षण ठरलंय। परभणीच्या वरपूड येथील चंद्रकांत देशमुख हे शेतकरी नेहमीच वेगवेगळे शेतीत प्रयोगाच्या माध्यमातून संशोधन करत असतात। याबद्दलची संपूर्ण माहिती प्रयोगशील शेतकरी चंद्रकांत देशमुख यांनी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना दिली आहे। पाहुयात। नमस्कार, नवराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण परभणी जिल्ह्यातील अशा एक आगळ्या वेगळ्या शेतकऱ्याची भेट घेणार आहोत। त्यांच्याकडे जवळपास 70 ते 80 प्रकारच्या आंब्याच्या प्रजाती आहेत। त्यांच्या एका आंब्याची किंमत तर 10,000 रुपये आहे। त्यांची कीर्ती आता महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील झालेली आहे। असे चंद्रकांत देशमुख आहेत, ज्यांचा परभणी जिल्ह्यामध्ये वरपूड या गावामध्ये आंब्याचा बाग आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंबे। नेमकं आपल्याकडे आंबे किती प्रकारचे आहेत काय? माझ्याकडे 70 प्रकारचे आंबे आहेत। मी चंद्रकांत अंबादासराव देशमुख, राहणार वरपूड। माझी शेती वरपूडलाच आहे, मी शेती करतो आणि त्या 70 टाईपचे जवळजवळ देशी विदेशी याच्यातले सर्व आंबे माझ्याकडे आहेत। आपण हे जे आंबे वेगवेगळ्या प्रकारचे लावतात, हे आपण कुठून प्रेरणा घेतली, नेमकं काय आहे ह्याच्यामध्ये? एक तर आपल्याकडे जे लोकल आंबे येतात ते सिलेक्शन व्हरायटी आहे। हायब्रिड किंवा हायब्रिड सेल्फ पॉलिनेटर व्हरायटी आपल्या भारतात नाही आहे, तेव्हा त्या कारणानं याच्यात जास्त प्रोडक्शन येतं। आपले जे इंडियन आंबे येतात दरवर्षी फुटत नाहीत, हे दरवर्षी फुटतात, वाऱ्यानं खाली पडत नाहीत आणि याच्यामध्ये हेवी प्रोडक्शन येतं। म्हणजे जे आपले जे सिलेक्शन व्हरायटी आहे त्याच्यापेक्षा 5 टाईम प्रोडक्शन येतं आणि हे लवकर येतात। याच्यामध्ये कोय नाही आहे, स्मॉल एकदम छोटी कोय, फायबर नाही आहे, याच्यामुळे त्याला रंगीत आहेत, याच्यामुळे आम्हाला जास्त भाव भेटतो, म्हणून आम्ही त्या प्रयत्नात आहोत। आपण बाजारात पाहतो की 100, 200, 300 हापूस आंबा असेल तर 400 रुपयापर्यंत, पण तुमचं एक आंबा जो तुम्ही म्हणला की बाकी कोणता आंबा मियाजाकी, तर तुम्हाला 10,000 रुपयाला एक आंबा आहे। नेमकं काय वैशिष्ट्य आहे त्या? मियाजाकी हा गोड नसतो, आंबट पण नसतो, त्याचा THS 14 आहे। आपल्याकडे जास्तीत जास्त भारतामध्ये उन्हामुळे 16 येतं, पण हे अँटी कॅन्सर आहे आणि त्यात भरपूर मिनरल्स आणि भरपूर आपल्या शरीराला जे लागणारे तत्व आहेत ते याच्यात आहेत। आणि हा जो 10,000चा रेट आहे हा जपानचा आहे, भारतात अजून तरी भेटलेलं नाही। हा आंबा बाहेर जातो? हा बाहेर किती 10,000, आपल्याकडे जास्त 20 टन माल जर निघाला तर आपण हा 10,000 प्रमाणे जपानमध्ये जाऊ शकतो। नेमकं ह्या एवढ्या व्हरायटी आपण गोळा कशा केल्या? आपल्याला काय आवड होती काय, म्हणजे कुठून प्रेरणा घेतली? मला ते आंब्याची आवड आहे। मी 14-15 वर्षापासून मी आंबे लावतो आणि प्रत्येक ठिकाणचे आंबे मी आणतो। जसं परशिमन आहे, हे आहे जे पोर्तुगीज लोक आहेत, असे बरेचसे आंबे आपल्याकडे ऐतिहासिक आंबे आहेत। पंढरी मामुडी म्हणून एक गोटीचा आंबा आहे, खूप आहे, असे बरेच क्यूज आहे वगैरे। माझ्याकडे एक 5 किलोचा आंबा आहे, तो आता बर्थडेला माझ्या नातीला कट केलेला होता। असे हे 2 किलोचे आंबे आहेत, असे प्रकारचे आंबे आहेत। एक हांगजू म्हणून एक आहे, हांगजू याच्यामध्ये एवढूसं बी आहे आणि हा शरीराला पाचक आहे, हा पण अँटी कॅन्सरच आहे आणि वर्षातून हा 2दा येतो, महत्त्वाचं म्हणजे। आणि तुम्हाला कंटिन्यू स्वाद अत्यंत आंबलं नाही आहे, असे हे आंबे नाविन्यपूर्ण, त्याच्यामध्ये खूप काही खनिज सापडलेले आहेत। असा हा हांगजू, हा 1 किलोपर्यंत जातो आपल्या भारतामध्ये, याची 1 किलोवर ॲव्हरेज आहे। तुम्ही एवढ्या आंब्याच्या जाती लावल्या, कशी निगा ठेवता आंब्याची? आम्ही निगा रेग्युलर आपल्या आंब्यासारखीच असते। आम्ही 10 बाय 15वर हा आंबा लावतो, एकरी 300 झाडं बसतात आणि त्यामुळे उत्पन्न वाढून जातं। ह्या व्हरायटी मूळ वाढत नाही आहेत, डार्क व्हरायटीच्या आहेत आणि त्याच्यामुळं भरपूर उत्पन्न येतं जास्त संख्यातलं। हा आंबा अजिबात गळत नाही, त्याच्यामुळे उत्पन्न भरपूर येतं।
एवढ्या प्रकारचे आंबे आहेत, शेतकरी तुमच्याकडे येतात, काय मार्गदर्शन? आमचं म्हणणं आहे की सिलेक्शन व्हरायटी लावू नका, हायब्रिड व्हरायटी लावा, अर्ली व्हरायटी लावा. शेतकऱ्याला जास्त फायदा करतात आणि शेतकऱ्याला त्याच व्हरायटी लावायला पाहिजे. सिलेक्शन व्हरायटी लावायला नाही पाहिजे, लेट व्हरायटी लावायला नाही पाहिजे. त्यामुळे लोकांना तर स्वस्त मिळतोच शेवटी, पण आपल्याला शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून नाही. म्हणजे जे आता पारंपरिक पद्धतीने समजा की आपण केशर लावतो, दशेरी लावतो, तर तसे काही आपल्याकडे आहे? माझ्याकडे सर्वच व्हरायटी आहेत तशी, म्हणजे जवळजवळ भारतातल्या चांगल्या व्हरायटी सगळ्यात माझ्याकडे आहे. हे होते चंद्रकांत देशमुख यांनी शेतकऱ्यांना एकच आवाहन केलं आहे की सर्वच जे आंबे लावतात ते दशेरी असेल, केशर असेल, हापूस असेल, तर असं करू नका. वेगवेगळ्या व्हरायट्या लावा ज्या वर्षातून दोनदा येतात, ज्या आंब्याला जास्त आंबे लागतात झाडाला आणि दोनदा येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल असं त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय. त्यांच्या शेतामध्ये तब्बल 70 ते 80 प्रकारचे आंबे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत. एक एक आंबा त्यांचा 10,000ला विकला जातो आणि त्यामुळे त्यांची सध्या प्रचिती आहे आणि शेतकऱ्यांना त्यांनी तसं आवाहन केलेलं आहे. नवराष्ट्रासाठी डॉक्टर धनाजी चव्हाण, परभणी.